सतत हॉर्न वाजवणं सवय की मानसिक आजार? हॉर्न नॉट ओके प्लीजचं काय झालं? नमस्कार, मुद्दा जनतेचं मध्ये आपलं स्वागत. रस्त्यावर उतरल्यानंतर आजकाल एक गोष्ट हमखास अनुभवायला मिळते, ती म्हणजे विनाकारण वाजवले जाणारे हॉर्न. समोर लाल सिग्नल आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे, एकही वाहन पुढे सरकू शकत नाही. अशा स्थितीतही अनेक वाहन चालक पाठीमागून सतत हॉर्न वाजवत राहतात. समोरचा चालक काही करू शकत नाही हे दिसत असतानाही हॉर्न थांबत नाहीत. हा केवळ आवाज नाही, तो आपल्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा आरसा आहे. सतत हॉर्न वाजवणं ही सवय आहे की मानसिक आजार, असा प्रश्न पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. मुळात हॉर्नच्या आवाजाचे अनेक दुष्परिणाम आहेत. हे लक्षात घेऊन पूर्वीचे हॉर्न ओके प्लीज हे घोषवाक्य बदलून हॉर्न नॉट ओके प्लीज असं करण्यात आले. मात्र याचाही फारसा परिणाम झालेला नाही. त्यातच प्रेशर हॉर्न हा तर आणखी त्रासदायक आहे. प्रश्न असा आहे की हा केवळ वाहतुकीचा प्रश्न आहे का, की हा समाजाच्या वाढत्या बेफिकीर वृत्तीचा पुरावा आहे? रस्त्यावर सतत हॉर्न वाजवणारे चालक इतर परिस्थितीतही अधिक चिडचिडे आणि आक्रमक असतात, असंही अनेक मानसशास्त्र अभ्यासात आढळून आले. हॉर्न वाजवणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की त्याच्या हॉर्नमुळं रस्ता मोकळा होईल. प्रत्यक्षात तसं होत नाही. हॉर्नमुळं सिग्नल हिरवा होत नाही, कोंडी सुटत नाही, समोरची वाहनं हवेत उडून जात नाहीत. मग सतत हॉर्न कशासाठी? अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात की हा अधीरपणा, तणाव, स्वतःला प्राधान्य मिळावं ही भावना आणि समूहाचं अनुकरण यांचा परिणाम आहे. एका चालकानं हॉर्न सुरू केला की इतरही तसंच करतात. जणू एखाद्या संसर्गासारखं हे वर्तन पसरतं. ही सवय आता इतकी खोलवर रुजली की अनेक मानसशास्त्रज्ञ तिला हॅबिट लूप किंवा लर्नेड बिहेवियर म्हणतात. हा स्वतंत्र मानसिक आजार नाही, पण सततचा ताण आणि समूहाच्या वर्तनाची नक्कल या सगळ्यांचं मिश्रण आहे. संशोधनात असंही आढळून आलंय की भारतासारख्या देशात हॉर्न हा केवळ इशारा नसून मी आलोय, मला आधी जाऊ द्या, लवकर चला, माझा रस्ता मोकळा करा या मानसिकतेचं प्रतीक बनलंय. वैद्यकीय भाषेत याला स्वतंत्र मानसिक आजार म्हणता येणार नाही, पण पुढील मानसिक अवस्थेचं हे लक्षण असू शकतं. या सवयीचा परिणाम केवळ रस्त्यावरच होत नाही. सततच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषण वाढतं. रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. लहान मुलं, वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण यांना दिवसभर या गोंगाटाचा सामना करावा लागतो. संशोधन सांगतं की सततचा मोठा आवाज तणाव वाढविणारा ठरतो, रक्तदाब वाढवतो, झोप बिघडवतो आणि माणसाला अधिक चिडचिडे बनवतो. त्यामुळं रस्त्यावरची भांडणं, मारामाऱ्या वाढतात. याहून गंभीर बाब म्हणजे सायलेंट झोनमध्येही नियमांचं पालन होत नाही. शाळा, रुग्णालयं, न्यायालयं यासारख्या ठिकाणी शांतता आवश्यक असते, पण तिथंही हॉर्नचा गोंगाट सुरूच असतो. कायद्याची भीती उरलेली नाही आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही कमी होत चालली आहे. त्याचा हा परिणाम आहे. एकेकाळी वाहनांवर हॉर्न ओके प्लीज लिहिलं जायचं. त्याला एक कारण होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डिझेलची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळं मालवाहू वाहनं केरोसिनवर चालवली जात होती. केरोसिन हे डिझेलपेक्षा ज्वालाग्रही असतं. त्यामुळं जर अशा वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक बसली तर मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळं केरोसिनवर चालणाऱ्या वाहनाच्या मागं हॉर्न प्लीज ऑन केरोसिन असं लिहिलं जायचं. म्हणजे हे वाहन केरोसिनवर चालणारं आहे, जवळ येताना आणि पुढे जाताना काळजी घ्या असं सुचवण्याचा उद्देश होता. त्याचं पुढं संक्षिप्त रूप होऊन हॉर्न ओके प्लीज असं झालं. त्या काळी अरुंद रस्ते, अपुरे आरसे आणि मर्यादित वाहतूक यामुळं ओव्हरटेक करताना हॉर्न हा संवादाचे साधन होतं. आज परिस्थिती बदलली आहे. आधुनिक वाहनं, मोठे आरसे, इंडिकेटर, रुंद महामार्ग आणि वाहतूक नियम उपलब्ध आहेत. तरीही हॉर्नचे प्रमाण कमी झालेलं नाही, उलट ते वाढलंच आहे. म्हणूनच अनेक वाहनांवर आता हॉर्न नॉट ओके प्लीज असं लिहिलेलं दिसतं. हॉर्नमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सरकारनं यावर लक्ष केंद्रित केलं. हॉर्न वाजवणाऱ्या या मूळ घोषणेवर बंदी घालण्यात आली. महाराष्ट्रात परिवहन विभागानं तत्कालीन परिवहन आयुक्त महेश जगडे यांनी यासंबंधी अधिसूचना काढली. 30 एप्रिल 2015 रोजी ही अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार मालवाहू वाहनांवर हॉर्न ओके प्लीज लिहिण्यास बंदी घालण्यात आली.
त्याची जागा हॉर्न नॉट ओके प्लीज या घोषवाक्यानं घेतली. हॉर्न वाजविण्याच्या विरोधातील ही मोहीम तेव्हापासून सुरू झाली. असं असलं तरी लोकांची ही सवय मोडली जात नाही. वाहनांवरील घोषवाक्य बदललं पण सवय बदलली नाही. आता इलेक्ट्रिक वाहनं आली. त्यांच्या इंजिनाचा मोठा आवाज नसतो, त्यामुळं रस्त्यावरील ध्वनी प्रदूषण कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र आवाजाची सवय झालेल्या आपल्या देशात वेगळीच मागणी होते. इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज येत नाही, त्यामुळं वाहन जवळ आल्याचं लक्षात येत नाही, म्हणून अशा वाहनांनाही विशिष्ट आवाज असावा अशी मागणी पुढे आली आहे. अर्थात या वाहनांना आवाज नाही म्हणून हॉर्न वाजवणं थांबलेलं नाही. याचा अर्थ समस्या इंजिनमध्ये नव्हती, तर ती समस्या चालकाच्या सवयीत आहे. रुग्णवाहिकांच्या सायरन बाबतीतही संतुलित विचार करण्याची गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीत सायरन आवश्यकच आहे. मात्र मोकळा रस्ता असतानाही सतत सायरन वाजवत राहिल्यानं लोक त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. खऱ्या आणीबाणीच्या वेळीही काही चालक रस्ता देत नाहीत. ही अत्यंत धोकादायक सामाजिक प्रक्रिया आहे. याला कारण फक्त नागरिक नाहीत, सायरनच्या अतिरेकामुळं निर्माण झालेली असंवेदनशीलताही तितकीच जबाबदार आहे. रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव जसा महत्त्वाचा आहे, तसाच रस्त्यावरील अन्य लोकांचाही आहे. त्यामुळं त्यांना त्रास होणार नाही, त्यांची काळजी घेतली पाहिजे. काही संशोधनात असंही दिसतं की रुग्णवाहिकेतील सायरनचा आवाज सुमारे 100 डेसिबलच्या पुढे असू शकतो आणि त्याचा परिणाम रुग्णावरही होऊ शकतो. मध्यरात्रीच्या सुमारास रस्ते मोकळे असतानाही अनेक रुग्णवाहिका सायरन वाजवित जातात. तेव्हा त्याचा आवाज शहरभर पसरतो, अनेकांची झोप मोड होते. हे टाळता येऊ शकत नाही का? काही वाहन चालक मूळ हॉर्न बदलून बेकायदेशीर प्रेशर हॉर्न बसवतात. हा केवळ नियमभंग नाही, तो सार्वजनिक आरोग्यावरचा हल्ला आहे. कारवाई होते, दंड होतो, तरीही ही प्रवृत्ती कमी होत नाही. कारण शिक्षा होण्याच्या भीतीपेक्षा नियम मोडण्याची सवय अधिक बळकट झाली आहे. पोलीस आणि RTO अधूनमधून असे प्रेशर हॉर्न आणि आवाज करणाऱ्या सायलेन्सर विरुद्ध कारवाई करतात. मात्र काही दिवसांत हे प्रकार पुन्हा सुरू होतात. या समस्येवर उपाय केवळ दंडात नाही, वाहतूक पोलिसांनी सातत्यपूर्ण कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. पण त्याबरोबर जनजागृती ही तितकीच महत्त्वाची आहे. ड्रायव्हिंग परवान्याच्या प्रशिक्षणात हॉर्नचा योग्य वापर शिकवला गेला पाहिजे. वाहन कंपन्यांनीही अनावश्यक मोठ्या आवाजाच्या हॉर्नवर मर्यादा आणल्या पाहिजेत. सायलेंट झोनमध्ये स्वयंचलित ध्वनिमापक यंत्रणा बसवून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजेत. वाढत्या वेगाला आळा घालण्यासाठी आता स्पीड गनचा वापर केला जातो. नियम मोडणाऱ्यांना आपोआप दंड करण्याची ही यंत्रणा आहे. तशीच यंत्रणा प्रेशर हॉर्न विरोधात सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. परंतु सर्वात मोठा बदल नागरिकांच्या मनात व्हायला हवा. हॉर्न हा संयमाचा पर्याय नाही. समोरचा चालक मुद्दाम अडवत नाही, तोही परिस्थितीचाच भाग असतो. प्रत्येक वेळी हॉर्न वाजवणं म्हणजे इतरांवर आवाजाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. सभ्य समाजात संवादाचा मार्ग संयमातून जातो, गोंगाटातून नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आज भारतात ध्वनी प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा विषय राहिलेला नाही, तो सार्वजनिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक संस्कृतीचाही प्रश्न बनला आहे. आपण शांततेची किंमत विसरत चाललो आहोत. रस्त्यावरचा सर्वात मोठा धोका केवळ वेग नाही, तर वाहन चालकांचा सुटत चाललेला संयम हा आहे. म्हणूनच आता वेळ आली आहे वाहनांचा वेग वाढविण्यापेक्षा संयमाची पातळी वाढवण्याची. कारण रस्ता हॉर्नमुळे मोकळा होत नाही, तो शिस्त, संयम आणि परस्परांचा आदर यामुळे मोकळा होतो. जर आपण ही साधी गोष्ट समजून घेतली तर रस्तेही शांत होतील आणि समाजही अधिक सुसंस्कृत बनेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.